ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रातलं सरकार हे राजकारणासाठी प्रसिद्ध आहे। या जनतेच्या प्रश्नासाठी यांना काम करायचं नाही, हे संवेदनशून्य सरकार आहे। कारण एवढा मोठा अपघात झाल्यानंतर स्वतःला कार्यकर्तृत्व नेता समजणारे अजितदादा पवार 16 तास काम करतो असं नेहमी सांगतात, परंतु एवढा मोठा अपघातामध्ये 2 इंजिनियरांचा बळी गेला। परंतु एवढं मोठं या विषयाचं गांभीर्य असताना देखील 16 तास काम करणाऱ्या अजितदादा त्या ठिकाणी जाऊ नये, म्हणजेच अजितदादा पवार या सरकारमधले संवेदनशून्य मंत्री आहेत। त्यामुळे निश्चितपणे आपण जर बघितलं तर या सरकारला राजकारणामध्ये इंटरेस्ट जास्त आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेचं काही देणं घेणं या सरकारमधल्या लोकांना राहिलेलं नाही आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। दुसरा एक प्रश्न, मराठवाड्यामध्ये नुकताच एक बैठक पार पडली, त्या बैठकीला फक्त 2च मंत्री उपस्थित होते, त्याच्याबद्दल काय? आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आता पडलेला आहे। टंचाई, या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, आणि काल त्या मराठवाड्याच्या प्रश्नासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल एक बैठक आयोजित करण्यात आली संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये। परंतु त्या ठिकाणी 7 पैकी 5 पालकमंत्री हे अनुपस्थित राहिले, 2च पालकमंत्री त्या ठिकाणी आले। याचा सगळ्याचा अर्थ आपण जर बघितला तर निश्चितपणे या सरकारमधल्या मंत्र्यांचा या मुख्यमंत्र्यांवर कोणताही विश्वास राहिलेला नाही, आणि मुख्यमंत्र्यांचा सुद्धा या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवरती कोणताही वचक राहिलेला नाही। त्यामुळे निश्चितपणे तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर्मना अशा प्रकारची गत या सरकारची झालेली आहे। आता लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे जे होते महाराष्ट्रातले ते पार पडलेले आहेत। दुष्काळाचं सावट आहे, अवकाळी पाऊस पडतोय, आचारसंहितेमुळे मदत करता येत नाही सरकारला, त्याबद्दल आपण जर बघितलं तर अवकाळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या बागांचं नुकसान झालेलं आहे। केळीच्या बागा असतील, आंब्याच्या झाडं असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसामुळे हे नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनानं पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, परंतु हे सगळं सोडलं गेलं आहे। प्रशासनाचं लक्ष नाही, प्रशासनावर इथल्या सत्ताधाऱ्यांचं अंकुश नाही, हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण जर बघितलं तर सत्ताधारी मात्र जोमात आणि जनता मात्र कोमात, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या लोकांची झालेली आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मंत्री अनुपस्थित होते, त्याच्याबद्दल काय सांगाल? आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधला शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून पिचला गेलेला आहे, प्रचंड अडचणीत आहे, आणि कुठेतरी निसर्ग साथ देईल असं वाटत असताना अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्याची दैनावस्था या ठिकाणी उडालेली आहे। परंतु या प्रश्नावरती काल माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये टंचाईच्या विषयावरती बैठक लावली असता 2च पालकमंत्री त्या बैठकीला उपस्थित राहिले। लातूरचे पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजीराव सावंत, या 2 पालकमंत्री व्यतिरिक्त इतर पालकमंत्र्यांना या बैठकीचं गांभीर्य नाही का? ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली, त्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संदीपान मामा भुमरे हे सुद्धा अनुपस्थित राहिले। म्हणजे तुम्हाला जनतेच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नाही। काही दिवसापूर्वी तुम्ही निवडणूक लढवली ना लोकसभेची, याचा सगळ्याचा अर्थ असा होतो की या सत्ताधारी लोकांना फक्त राजकारण करायचं आहे, जनतेच्या प्रश्नावरती यांना काही बोलायचं नाही, स्वतःचे खिसे कसे भरले जातील यावर त्यांना काम करायचं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, आपण जर कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असाल तर आपण त्या 5 मंत्र्यांना जाब विचारला गेला पाहिजे, आणि त्या 5 मंत्र्यांमध्ये जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ मराठवाड्याच्या जनतेची नाक घासून या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, तरच तुम्ही जनतेसाठी काम करताय। अन्यथा तुम्हाला फक्त राजकारण या महाराष्ट्रात करायचंय, एवढं मात्र नक्की आहे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.